रायडर्स विरुद्ध संजीव रॉयल्स. क्वालिफायर 1 विरुद्ध क्वालिफायर 2 मराठीचे दोन संघ. आणि हा अवांतर धाव संख्या झाली ती 4. किशोर सोलंकी यांनी 0 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. राहुल बोराडे एकदम तयार, कंप्लीट मॅन. सागर पंचायत थोडी बाजूला. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव आणि क्षेत्ररक्षणात थोडा गचाळपणा. अंपायर वाईड प्लस 3 टोटल 4 रन्स. आणि धाव संख्या 4 धावांची वर. धाव संख्या झाली ती 8. आणि हा बॅट एक 40 धाव घेण्यात यशस्वी झाले चंदन दळवी. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या झाली ती 9. 1 चेंडू 9 धावा. अजूनही या षटकातले 5 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहेत राहुल बोराडे. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा काढण्यात यशस्वी. 1 धाव अवांतर अधिक 2 धावा जोडले आहेत. टोटल 3 रन्स. धाव संख्या 3 धावांची वर. धाव संख्या झाली 12. अजूनही या षटकातले 5 चेंडू बाकी आणि एका षटकामध्ये किशोर सोलंकी यांनी 12 धावा खर्च केल्यात. या पूर्ण टुर्नामेंटमध्ये किशोर सोलंकी यांनी सुंदर अशी आतापर्यंत गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा ते सज्ज आहेत. आणि हा लेग बाईज 1 रन. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या झाली ती 13. 2 चेंडू 13 धावा. अजूनही षटकाचे 4 चेंडू बाकी. सुंदर असा चौकार चंदन दळवी यांच्या बॅटमधून. धाव संख्या 4 धावांची वर. धाव संख्या झाली ती 17. अजूनही या षटकात 3 चेंडू बाकी. 3 to go. 3 चेंडूमध्ये किशोर सोलंकी यांनी 17 धावा खर्च केल्यात. हे थोडंसं महागडं षटक म्हणून ओळखलं जाणार आहे किशोर सोलंकी यांचं. पुन्हा एकदा चंदन दळवी सज्ज. आणि हा षटकार चंदन दळवी याच्या बॅटमधून. पूर्ण ओव्हरऑल टुर्नामेंट यांनी खूप सुंदर प्रदर्शन केलं आहे आपल्या बॅटिंगमधून. धाव संख्येत 6 धावांची भर. धाव संख्या पोहोचलेली 23 रन्सवर. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 23 धावा खर्च केल्या आहेत किशोर सोलंकी यांनी. एक खूप महागडं षटक पाहण्यास भेटतंय. आणि 1 धाव अवांतर. धाव संख्येत एका धावेची भर. हा वाईट चेंडू होता. धाव संख्या पोहोचलेली 24 धावांवर. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल याला. संजीव रॉयल्स
संघातील प्लेयर्सवर निराशा. तरी सुद्धा आपल्या या बॉलरला ते प्रोत्साहित करताना पुन्हा एकदा 2 धावा काढण्यात यशस्वी. चंदन दळवी यांच्या बॅटमध्ये पुन्हा 2 धावा आल्यात. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या झाली ती 26. अजूनही षटकातला 1 चेंडू बाकी. पुन्हा एकदा वाईट चेंडूची बरसात बघण्यास भेटते आपला. धावसंख्या पोहोचली ती 27 धावांवर. पुन्हा एकदा वाईट चेंडू अंपायरने दर्शवलाय आणि या वाईट चेंडूमुळे धावसंख्या पोहोचली ती 29 धावांवर. 1 धाव अवांतर अधिक 1 रन धावून काढण्यात यशस्वी ठरले. अजूनही 1 चेंडू बाकी. 5 चेंडू 29 धावा. आणि शेवटच्या या बॉलवर चौका मारण्यात यशस्वी ठरलेत राहुल बोराडे. धावसंख्या तब्बल पोहोचले 33 धावांवर. एक हायेस्ट स्कोर या टुर्नामेंट मधला. या टुर्नामेंट मधला पॉवर प्ले मधला सर्वात हायेस्ट स्कोर. 33 धावा एका षटकामध्ये. आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी 14 बॉलची गरज लागली किशोर सोलंकी यांना. एक खूप महागडं षटक किशोर सोलंकी यांच्याकडून. तरी सुद्धा त्यांची टीम त्यांना प्रोत्साहित करताना दिसत आहे. नमस्कार स्वागत आहे तुमचं या क्वालिफायर 1च्या सामन्यात. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन क्लॅब फिल्म्स. आयोजक टीम इनक्रेडिबल्स यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपल्या सर्वांच्या भेटीला. क्वालिफायर 1चा हा सामना आकर्षक सामना, रोमहर्षक सामना. किशोर सोलंकीचं 14 चेंडूंचं षटक आणि 33 धावा तब्बल खर्च केलेत. आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत अक्षय शितूत, चंदन दळवी, द मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. बाउंड्री वर पोहोचवण्याची क्षमता. पहिला चेंडू अक्षय शितूत. पहिला चेंडूला धाडलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट केली आहे. त्यानंतर थ्रो आलाय. 2 धावा कंप्लीट करून या ठिकाणी 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्या 35. 1.1 षटकानंतर धावसंख्या आहे 35. उच्चांक गाठायच्या शिगेला पोहोचली आहे ही ओपनिंगची जोडी. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की अजूनही राजेश मनसेकर यांचं येणं बाकी आहे. राजेश मनसेकर अजूनही डगआउट मधून सामना पाहतायत. या 33 धावा पाहून राजेश मनसेकर यांच्या मनातला तो रिव्हर्सचा शॉट उसळी घेत असेल. राजेश मनसेकर फलंदाजीला आल्यानंतर काय घडणार आहे, परंतु दरम्यान चालू असलेली फलंदाजी बघायची आहे. राहुल बोराडे आणि चंदन दळवी क्वालिफायर 1ची ही भिडत. संजू रॉयल्स ही मग श्रेयस नाईट रायडर, प्रसाद मस्कर ही गणेश करावडे. दुसरा चेंडू अपील. पंचांनी अपील फेटाळली आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन गोलंदाजांना फसवण्याचा पूर्णतः या ठिकाणी प्रयत्न. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन गोलंदाजाचा रिदम बिघडतो.
राज गव्हाणकर ही अजून बाकी. राज गव्हाणकर, श्रेयस नाईट रायडर्सची पोलादी भिंत. कणखर पाठिंबा धावसंख्येला राज गव्हाणकर यांचा नेहमीच असतो. यावेळेला अवांतर धाव बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. पायांवर चेंडू आदळला होता. स्पोर्ट्समन स्पिरिट चंदन दळवीकडून दाखवण्यात आलाय. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलंय. चेंडू वाईट दिला होता पंचांनी, परंतु चंदन दळवी यांनी सांगितलंय की हो माझ्या पायाला लागला होता चेंडू आणि त्याचमुळे ही बाईची धाव जोडली गेली आहे संघाच्या खात्यात. चंदन दळवी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलंय या खेळाडूनं. राहुल बोराडे पुनश्च एकदा स्ट्राईकवर, यावेळेला ड्राईव्ह केलं राहुल बोराडे. आणि लक्षात असू द्या या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाच्या नावावर होणार आहे हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स फायनलचं तिकीट. आणि लक्ष असू द्या या सूचनेकडे देखील यावेळेला चेंडू सुटतोय. मागून किशोर सोलंकी कव्हर नक्कीच करतायत. थ्रो देखील केला जातोय किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून. तो वर 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. मिसफिल्ड सेमी फायनलचं प्रेशर या ठिकाणी खेळाडूंवर पाहायला मिळत आहे. दोन षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 45 धावा बिनगडी बाद आणि 18 एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. संघ संजू रॉयल्स कडून निराशाजनक कामगिरी आतापर्यंत. आणि क्वालिफायरच्या सामन्यांमध्ये जर सामना ड्रॉ झाला, प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये बरोबरी सुटला, टाय झाली तर समजून घ्या मॅच मध्ये सुपर ओव्हर होणार आहे. राहुल बोराडे नवीन गोलंदाज, प्रणय चव्हाण यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. त्या ठिकाणी अक्षय शितूत यांच्याकडून देखील मिसफिल्ड होते आहे. दडपण पाहायला मिळत आहे. क्वालिफायर सामन्यांचं दडपण या ठिकाणी 38 सर्कल मध्ये फिल्डिंग करतायत कव्हरच्या दिशेने अक्षय शितूत. आणि अक्षय शितूत या ठिकाणी इंजर्ड आहेत तरी देखील आपल्या संघासाठी या ठिकाणी खेळतात. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. अक्षय शितूत. पुढचा चेंडू, या चेंडूला धाडलाय लॉंग ऑनच्या दिशेने सागर मातेरे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगला कॉन्ट्रीब्युशन. 2 धावा. या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 49 धावांवरती येऊन पोहोचते. लवकर पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू. या चेंडूवर फुल टॉस चेंडू जातोय सीमा रेषा पार. संजू रॉयल्सच्या गोलंदाजीवर हल्ला बोल. षटकार. चेंडू जातोय सीमा रेषे पार. येतोय 1 क्लॅप. षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. माझे स्कोरर अमित
आणि या ठिकाणी समालोचक अजय साहेब शुक्ला या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जात आहेत. यापुढील आवाज आपण ऐकूया अजय साहेब शुक्लाचा. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्वालिफायर 1 चा सामना सुरू आहे. आपल्या भेटीला नवे समालोचक अजय साहेब शुक्ला. चला सर्वांचं स्वागत करूया. दोन षटक 4 धावा आणि 57 धावा, 2 षटक 4 चेंडू आणि धाव फलकावर 57 धावा झाल्या. आणि अकरा फलंदाज हा मीडियम रिजन मध्ये खेळतोय. आपल्या विभागातील हा स्टार फलंदाज या ठिकाणी स्टार बॅटिंग करतोय आणि आपल्या संघाचं मनोरंजन करतोय. बहादूर असा फलंदाज चंदन दळवी ऑन द मार्क. आणि 2 या ठिकाणी आपल्या लालबाग परिसरातील 2 स्टार चमकत आहे, झळकत आहे युट्यूब वाहिनीवर. थेट पुढील चेंडू त्यावात आहे, डाऊन ऑफ बॉलिंग टाकलं जात आहे. जोरात क्विक करून टाकलं गेलंय. फलंदाजाला काही कळलं नाही आणि पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जात आहे. व्हाईट +1 या पद्धतीने या चेंडूवर 2 धावा जरूर मिळाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू पाहूया. या चेंडूवर काय घडेल, काय ठरेल. पुढील चेंडू ठरवणार आहे चंदन दळवे. 8 चेंडूत 20 धावा फटकवल्यात आणि राहुल याने 9 चेंडूत 19 धावा. अभिनंदन करावं लागेल. पुढील चेंडू आणि जोरदार पहार, हल्ला बॉल बॅटिंग आणि पाहूया चेंडूवर काय घडेल. 3 चेंडू थेट सीमारेषा पार जातो. 4 धावा, उत्तुंग उत्कृष्ट आणि दर्जेदार चौकार या चेंडूवर ठरलं गेलं आहे. आणि आपण याचा आवाज ऐकत आहात सकाळपासून. सर्वपदरी धावा 65 धावा झाल्यात. एक चांगलं दैदिप्यमान असं आयोजन, उत्कृष्ट मेजवानी. राहुल यांनी आपल्या तळपत्या बॅटीने चौकार तटवलंय, चौकार ठोकले. आता पाहूया या पुढच्या षटकात काय घडेल. हाजी कझम प्रीमियर लीग 2023 पर्व 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. युट्यूब वाहिनीवर देखील हा थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी दाखवली जाते. आपण ड्रॉइंग रूम मध्ये बसून सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद, लाईव्ह आस्वाद घेऊ शकता. पुढील चेंडू पाहूया काय घडेल, काय ठरेल. या चेंडूवर कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगलं बॅलन्स, फलंदाजांनी चांगलं बॅलन्स दाखवले. चांगली खेळपट्टीवर चांगली बॅटिंग केली जात आहे. 2 धावा जरूर मिळालेल्या आहेत. व 3 धावा. राहुल बोराडे आपल्या परिसरातील आन बान आणि शान. पाहूया राहुलची बॅटिंग. राहुल बोराडे एक दर्जेदार असा फलंदाज, युवा फलंदाज, ज्याच्या बॅटमध्ये अक्षय, राहुल आणि अक्षय असं स्क्वॉड आहे. पाहूया अक्षय कोणता चेंडू टाकतो आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवर 1 धावा फटकवल्या गेल्या आहेत. राहुलच्या बॅटने 1 धावा आणि अक्षय मात्र बॉलिंग मार्कवर आहे. चंदन दळवे, न्यू मॅरेज चंदन दळवे, अक्षय आणि चंदन असा स्क्वॉड. अक्षय टू चंदन.
चंदन आणि राहुल बोराडे असे फलंदाज आहेत. अक्षय गोलंदाज आणि मात्र डीप वर खेळला गेला फटका आणि चेंडूचा प्रवास थेट फिल्डरच्या हातात गेलाय. फलंदाज बाद. एक गडी बाद होतोय. एक दरारा, एक धडक मिळते संघाला. एक गडी बाद. चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 9 चेंडू 23. राज गवणकर आलेला आहे. आपल्या समोर जो फलंदाज येतोय तो राज गवणकर, ज्याच्याकडे स्टाईल आहे, बेसबॉल प्लेअर आहे, आपल्या संघासाठी नेहमी चांगली खेळ करत असतो, आपल्या कर्णधाराला नेहमी मदत करत असतो, मॅच विनिंग खेळी करणारा फलंदाज राज. पाहूया सर्वांच्या हृदयावर राज करेल का, पाहूया आपण. नवीन फलंदाज राज आहे. पाहूया राज काय करेल, काय घडवेल, इतिहास घडवेल का, आपल्या बॅटिंगच्या जोरावर या ठिकाणी गोलंदाजाला नाचवेल का, हे आपण पाहूया. राज गवणकर आणि राहुल बोराडे. राज खेळतोय, ओव्हर्स मध्ये खेळलं गेलंय आणि गहीर धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय. 2 धावा. राज आणि राहुल असं बॅटिंग स्क्वॉड आहे. पुरुष राज स्ट्राईक घेतोय. हाजी कसम प्रीमियर लीग पर्व 7वे सर्वांचं स्वागत आहे. चेंडू टाकला गेलाय. ओव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न राजने केलाय. 1 धावा पूर्ण केली. 2री धावा घेण्याचा यशस्वी प्रयत्न आणि थेंब थेंब तळेसाचा असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या षटकात, संपलेल्या षटकात 10 धावा आणि 1 गडी बाद असं इक्वेशन आहे. धावसंख्या 75 वर गेली आहे. 4 ओव्हर 1 विकेट, 75 धावा आणि त्यात 24 धावा एक्स्ट्रा. हाजी कसम प्रीमियर लीग पुष्प 7वे पर्व 7वे सर्वांचं स्वागत आहे. एक चांगलं दैदिप्यमान असा सोहळा आणि चांगल्या सोहळ्याची मेजवानी या ठिकाणी केली गेली आहे. अमय कर्णधार आहेत, गोलंदाज आहेत. पाहूया एक शैली बहादूर असा गोलंदाज आपल्या समोर येतोय, आपल्या नजरेसमोर येतोय. कर्णधार विरुद्ध कर्णधार असा समीकरण आहे आणि या समीकरणामध्ये कोण कोण सोडवेल ते आपण पाहूया. चला, पुढे चेंडू ओव्हर द विकेट मारा केला जाणार आहे. एक सुरेख असा अप्रतिम गोलंदाज आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर आपली कलात्मक गोलंदाजी दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. मात्र गोलंदाज सुद्धा काही कमी नाही. हम नाही किसी से का वय जोश वय दम. पुढील चेंडू मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डॉट चेंडू. कोणती धाव या चेंडूवर होऊ शकत नाही, कोणती धाव झालेली नाही. स्ट्राईक वर ऑन स्ट्राईक. द बॅट्समन इज राहुल बोराडे. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर्स मध्ये चेंडू खेळला गेला. 1 धाव धरून मिळेल, 2री धाव, परंतु सुरक्षित फलंदाज. शतर धावा स्कोर फलकावर झालेले. राज आणि राहुल, राज गवणकर आणि राहुल बोराडे असे 2 फलंदाज आहेत. राज निश्चितच या प्रेक्षकांच्या हृदयावर आपल्या बॅटिंगच्या जोरावर राज करणार आहे. आणि समोर आहे राहुल. राज आणि राहुल असं बॅटिंग स्क्वॉड आहे. पुढील ओव्हर विकेट मारा केला जाणार आहे. थेट पायावर टाकलेला चेंडू. स्ट्राईक घेतोय राहुल. प्रत्येक षटकाच्या शेवटी धावसंख्या सांगण्यात आली, याची नोंद घ्या, कर्णधारांनी नोंद घ्या. 77 धावा स्कोर फलकावर झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
पाहूया या 3 चेंडूमध्ये काय खेळ होईल, काय घडेल. पुढे चेंडू ओव्हर विकेट मारा केला जात आहे. राऊंड बॉलिंग केली जाणार आहे, अंडर आर्म बॉलिंग आणि क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जोरदार अपील आणि तेरा चेंडू तो वैयक्तिक 25 धावा केलेत. धावसंख्या मित्र 77 वर पोहोचली आहे. राजेश द न्यू मॅन इज राजेश मंचेकर. कलात्मक शैली बहादूर असा फलंदाज राजेश मंचेकर, त्याची बॅटिंग पाहूया. अ, 79 धावा झालेले आहेत. आणि चालू षटकातील शेवटचा चेंडू टाकला जात आहे. 79 धावा पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय घडेल. मात्र एक चांगले आयोजन या ठिकाणी केले जात आहे. सलग तिसरा दिवस आहे स्पर्धेचा, तिसरा दिवस आणि आयोजनाचा 7वा वर्ष. तर 79 धावा झालेत, 79 धावा. पुढे चेंडू आणि या पुढे चेंडूवर वरती विकेट मारा केला जात आहे आणि या शेवटच्या चेंडूवर काय धाव घडेल. डॉट 1 2 4 पाहूया. पुढे चेंडू वरती विकेट मारा आणि प्रेक्षक या ठिकाणी आतुरतेने आलेले आहेत, सामना पाहायला आलेले आहेत. आणि जोरदार हवाई फायर आणि उत्तुंग उत्कृष्ट दर्जेदार षटकार. 6 धावा राज गवणकरच्या बॅट मधून निघालेला एक अफलातून षटकार आणि या शेवटच्या या चेंडूवर षटकार राजाने तटवलाय, राजाने फटकवलाय आणि आपल्या संघासाठी 10 धावा जमा केल्या. शहाऐंशी धावांची गरज लागणार आहे. 86 टू विन. आपला मेन प्लेअर आहे. जेवढून जा त्या क्रॉसवर बांबून गेलो ना ते पाय दे. क्रॉसवरती पाय दे. एक आध इकडे वरती पकड. हळूहळू हात सोड खाली. हाजी कसम प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 86 धावांची गरज लागणार आहे जिंकायला, सामना जिंकण्यास. 86 टू विन. मागे मागे जाऊन पुढील सामना शर्मा इंडियन्स विरुद्ध MS सुपर किंग्स. दोन्ही संघांनी तयारी सज्ज ठेवा. दोन्ही संघांनी आपली तयारी त्वरित सज्ज ठेवायची आहे. कृपया टॉस सोडवण्यासाठी दोन्ही संघांना नायकांना विनंती असेल.
हाजी कसम प्रीमियर लीग वर्ष 7 आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पुढील सामन्याकडे आपण सेकंड इनिंग्स बाकी आहे. जिंकण्याकरता 86 धावांची गरज आहे. 86 टू विन. कृपया फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पाणी बॉटल ना आणलीस तू? हा मित्र, हा पाणी मला पण एक भेट दे ना. मग मला पण एक भेट दे ना. ये तू. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 सर्वांचं स्वागत आहे. जिंकण्याकरता 86 धावांची गरज लागणार आहे. 5 षटकात 86 धावांची गरज लागणार आहे. 5 षटक आणि 86 धावा आणि 30 चेंडूत आणि 86 धावांची गरज. आद्य साळवी कुठे असाल आपण त्वरित या. आद्य साळवी आद्य साळवी आपण कुठे असाल त्वरित या. नारायणजी मारत होतो टाइमपास. नारायणजी मारायला म्हटलं बोल. अरे शोभा खातो खाणार आहेस काय? मला ऑर्डर करतो. खातो आहे हा नको ठेवू नको. उघडच आहे ना ते. ठीक आहे ठीक पॅक करून ठेवलं असतं तर ठीक होतं. मित्र बॅटिंग करणारा संघ संजीव रॉयल्स या संघाला जिंकण्याकरता 86 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 86 धावा करावे लागणार आहेत. पाच षटक आणि 86 धावांची गरज लागणार आहे. 30 चेंडूत 86 धावा. आक्रमक खेळी जरूर करावी लागेल आणि या टुर्नामेंट मधील सर्वोच्च अशी धावसंख्या आहे. 5 षटकात 85 धावा केल्या गेलेत. वेळेचं बंधन असल्या कारणाने सामने आपल्याला जलद गतीने पूर्ण करावे लागणार आहे. त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे की सामने आपल्याला जलद गतीने पूर्ण करायचे आहेत. 5 षटकात 86 धावांची गरज. प्रत्येक षटकात मित्र 17 धावा कराव्या लागणार आहेत. मनोज लवकर ये. हे इथे कुठे आहेत ते? गावडे गावडे. चला सामन्याला सुरुवात करूया. 5 षटक आणि 86 धावांची गरज. संजीव रॉयल्स या संघाचं आपण आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू टाकला जाणार आहे. ओव्हर द विकेट मारा होईल. किशोर फलंदाजी मार्ग सज्ज आहे. 1 धाव जरूर मिळेल या चेंडूवर. खाता उघडलंय आणि 86 धावांचा जो चेस आहे बायच्या स्वरूपाने 1 धाव. सिद्धार्थ वारंग आपण कुठे असाल तरी या. सिद्धार्थ वारंग. चला पुढच्या चेंडूकडे आपण आपलं लक्ष वेधूया. ओव्हर द विकेट मारा केला जाणार आहे. जलद गतीने टाकला गेला चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉल का इशारा केला जात आहे. पंचाने व्हाईट बॉलचा इशारा पनिशमेंट दिले आणि व्हाईट बॉलचा इशारा केलेला आहे. 1 धाव जरूर मिळेल. आपण या पुढील चेंडूकडे आपले लक्ष आपण वेधूया. ओव्हर द विकेट मारा 3 ते 4 पावलांचा रन आणि जलद गतीने खेळलेला फटका. 1 धाव जरूर पडवेल. दुसऱ्या धावाचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. प्रत्येक षटकात जवळपास 17 धावा कराव्या लागणार आहेत. 30 चेंडूत 86 धावांची मजल आहे, टार्गेट आहे आणि प्रत्येक षटकात जवळपास 17 धावा कराव्या लागणार आहेत.
पुढील चेंडू ओव्हर विकेट मारा केला जात आहे. क्या बात आहे, सुरेख यष्टी रक्षण केलं जात आहे बिहाइंड द स्टंप्स. सुंदर वर्क लाईक महेंद्र सिंग धोनी. आपल्या परिसरातील धोनी आहे हा यष्टी रक्षक. चला पुढील चेंडूकडे लक्ष वेधूया. मात्र जोरदार चेंडू टाकला गेलाय. क्विकर वन रॉकेट मारा आणि फलंदाज चक्क क्लीन बोल्ड. चेंडू काही समजेना, सूर काही गवसेना, मात्र मॅक्सवेल म्हणजे सागर म्हात्रे 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला आणि आपल्या समोर सागर आला. 5 रुपयाला घे ना. नाव काय रिंजीला म्हणतो सांग ना. पाहूया सागर आपल्या समोर आहे. जसं नाव तशी खेळी करणार आहे. एक नावाजलेला असा फलंदाज, शैली बहादूर असा फलंदाज आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर बॅटिंग करण्यास सज्ज. ओव्हर विकेट मारा केला जात आहे, मात्र ठेवाय फार केला गेलाय आणि चेंडू हवेत. मात्र फिल्डर मागे झेल सुटतोय. 1 धाव मिळते, 2 धाव मिळाली आहे. राजेश मनशेकर गोलंदाज आहे. प्रत्येक षटकाच्या शेवटी धावसंख्या सांगितली जाईल, याची आपण नोंद घ्या. चला आपण पुढील चेंडूकडे लक्ष वेधूया. सागरांचा पुढील चेंडू ओव्हर विकेट मारा, मात्र तो भडकलेला चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव जरूर मिळेल. 22च्या स्वरूपाने 1 धाव मिळाली आहे. पाहूया षटक संपलंय आणि षटका शेवटी स्वरूप आपण या आपली या ठिकाणी गरज आहे. मी आपल्या सोबत असेल. पहिलं षटक संपल्याने पहिल्या षटकात अखेर 7 धावा झालेल्या आहेत. 1 षटक आणि 7 धाव. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाणार आहे. आणि श्री गणेशाचा जल्लोष सुरू आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष सुरू आहे. आनंददायी असं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. लेग एसटीवर मारा केला गेलाय. पाहूया पंचांचा निर्णय आणि व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 या पद्धतीने 2 धावा मिळतील. राहुल आपल्या पुढील वाटचाली करता सज्ज होते. राहुल बोराडे, द न्यू बॉलर इज राहुल बोराडे आपल्या समोर आहे. राहुल बोराडे आणि इलेक्शनच्या आसपास केला गेलाय मारा आणि पंचांचा निर्णय आपण पाहूया. व्हाईट बॉल का इशारा. 1+1 सर. ओके, 2 धावा जरूर मिळतील. सागर आपल्या पुढील चेंडूच्या वाटचाली करता सज्ज, प्रवासाकरिता सज्ज. पुढील चेंडू क्विकर वन, थोडस वेगात टाकलेला चेंडू रॉकेट मारा. पाहूया पंचांचा निर्णय काय ठरेल, काय असेल आणि फलंदाज बाद ठरणार आहे या चेंडूवर. हाजी कसाम प्रीमियर लीग वर्ष 7वे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि एक चांगले दैदिप्यमान असं आयोजन आपल्या या परिसरामध्ये केलं गेलंय. जॉनी मॉर्निंगस्टार अमय चौगेकर या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत करूया.
चला पुढील चेंडूकडे आपण वाट पाहूया. पुढील चेंडू काय टाकला जाईल. अमय चौकेकर फलंदाज आहे. ओव्हर विकेट मारा केला जाणार आहे. अमय ची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी हजारो प्रेक्षक आलेले आहेत. चला पाहूया एक चांगला गोलंदाज आणि उत्कृष्ट असा धारदार फलंदाज आपल्या समोर. अमयच्या नावाने अमयच्या रूपाने प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयामध्ये ज्या बॅट्समनचं नाव आहे तो फलंदाज म्हणजे अमय. पुढील चेंडू ओव्हर विकेट मारा केला जाणार आहे. मिड विकेट रिझन मध्ये खेळला गेला फटका. एक धाव जरी मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. केला गेलाय आणि 2 धावा फटकवल्या गेल्यात. पुरुष बॅटिंग मार्कवर आहे अमेय चौकेकर. बरेचसे फॅन्स अमेयची बॅटिंग पाहण्याकरता आलेले आहेत. धावसंख्या 13 वर पोहोचते. थोडस गिअर चेंज करावं लागेल कारण 86 धावांचा पल्ला आहे. 86 धावा पूर्ण कराव्या लागतील. दुसरं षटक सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा झालेल्या आहेत. अमेय आणि किशोर सोलंकी. दुसरे फलंदाज नॉन स्ट्राईक वरील फलंदाज किशोर सोलंकी आणि अमेय चौकेकर. चला अमेय ऑन स्ट्राईक. द मॅन इज अमेय. पुढे चेंडू ओव्हर विकेट मारा केला जाईल. क्या बात है. सुरेख अप्रतिम दर्जेदार बहारदार क्लासिक सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा अमेयच्या बॅट मधून निघालेला आहे. एक सदाबहार असा क्रिकेटिंग स्ट्रोक अमेयच्या बॅटिंग मधून आपण पाहत आहे. एक स्टार असा फलंदाज हाजी कसम परिसरातील एक दमदार असा धमाकेदार फलंदाज अमेय चौकेकर. पुढील चेंडू ओव्हर विकेट मारा केला जाईल मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. जी है बुलंद भारत की बुलंद तस्वीर अमेय आपल्या समोर आहे. पाहूया काय करेल. या चेंडूवर एक सुंदर असा गोलंदाज आपल्या समोर आपल्या डोळ्यासमोर. मात्र 360 डिग्री मध्ये खेळलेला फटका आणि या फटक्यावर 1 धाव जरूर मिळेल. 1 धावांवर हा प्रवास थोड्या क्षणासाठी थांबलाय. मात्र दुसरा फलंदाज आपल्या समोर किशोर सोलंकी. न्यू मॅनेजर किशोर सोलंकी. एक अप्रतिम असा फलंदाज धारदार प्रहारदार फलंदाज किशोर सोलंकी आणि अमेय असा स्क्वॉड आहे. कुठे जात खेळलं गेलंय आणि 1 धाव जरूर मिळेल किशोर यांना. मात्र स्ट्राईक घेतोय अमेय. किशोर आणि अमेय असं बॅटिंग स्क्वॉड आहे. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 वर्ष 7वे सर्वांचं स्वागत आहे. 21-1 2 षटक आणि 21 धावा. 86 धावांचा पल्ला गाठावा लागणार आहे करावा लागणार आहे आणि डू अँड डाय अशी मॅच आहे. 65 धावांची गरज लागणार आहे. 3 षटकात 65 धावांची गरज लागणार आहे. 2 षटक मित्र संपलेले 2 षटक अखेर 21 धावा आणि 3 षटकात 65 धावांची गरज लागणार आहे. स्ट्राईक वर अमेय आणि किशोर. फुल चेंडू ओव्हर विकेट मारा. किशोर सोलंकी ऑन स्ट्राईक. किशोर स्ट्राईक वर आहे आणि बॅकफुट रन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत. फिल्डर मागे. 2 धावा पूर्ण. किशोर स्ट्राईकवर आहे. किशोरची आपण बॅटिंग पाहू. किशोर आणि अमेय असे 2 फलंदाज आहेत. हुकमी असे फलंदाज आहेत आणि संघाची पूर्णपणे मदार जबाबदारी या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर आहे आणि दोन्ही प्लेयर मॅच विनर प्लेयर आहेत. पुढे चेंडू टाकला जात आहे आणि धारदार चेंडू. हल्ला बॉल बॅटिंग
परफ्यूम बॉल टाकला गेलाय, अगदी नाकासमोरून चेंडू रिलीज केला गेलाय. चेंडू थेट छातीला धडक देणारा फटका, मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज फसतोय आणि बाद झालाय किशोर सोलंकी. आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करणारा फलंदाज किशोर सोलंकी मात्र पवेलियन मध्ये परततोय. हाजी कसम प्रीमियर लीग वर 7व्या सर्वांचं स्वागत आहे आणि 86 धावांचा पल्ला आहे. संजीव रॉयल्स या संघाला जिंकण्याकरता 86 धावांची गरज आहे. किशोर सोलंकी बाद झालेले आहेत आणि संजीव युवराज मेस्त्री आपल्या समोर येतोय. छोटा रिचार्ज बडा धमाका आपल्या समोर युवराज मेस्त्री आणि अमेय. युवराज आणि अमेय असा स्क्वॉड आहे. जिंकण्याकरता एकंदरीत 86 धावांची गरज आणि एक स्टार असा फलंदाज छोटा रिचार्ज बडा धमाका आपल्या समोर. आणि चेंडू डोक्याच्या वरून वाईट बॉल. काही इशारा सुबोध सर आहेत मला वाटतं अंपायर आणि आपल्या मुंबई शहरातील टेनिस विश्वातील एक नावाजलेले असे अंपायर सुबोध गडसेजी. हादरवण्याचा प्रयत्न केला गेला होता मागील चेंडूवर. अमेय स्ट्राईकवर आहे, पण चेंडू ओव्हर विकेट मारा केला जात आहे आणि जोरदार सोडलेला चेंडू, वाऱ्याच्या वेगाने टाकलेला चेंडू, मात्र एफर्ट नेव्हर डाईज असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. फलंदाज प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्या संघाला जिंकण्याचा जरूर प्रयत्न करेल, मात्र अमेय आपल्या समोर आहे. अमेय आणि राज थोडस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि पाहूया हा छोटा रिचार्ज काय धमाका करेल पुढील चेंडूवर. जिनके इरादे बुलंद होते हैं, मंजिलें माय डियर उनके कदमों में होती है. युवराज आपल्या समोर आहे. कव्हर्स मध्ये कव्हर पंच करतोय युवराज. आपल्या संघाला 1 धावाची भर करून देतोय. 2 धावा जरूर डिरेक्ट हिट आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुनश्च स्ट्राईक युवराज कडे येते. गिअर या ठिकाणी चेंज करावं लागेल, कारण सुरुवातीला प्रत्येक षटका दरम्यान 17 धावांची गरज होती, मात्र आपण धावसंख्येकडे वळूया. चला पल्ला मोठे आहे आणि षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे, गिअर चेंज करायची गरज आहे. फुलटॉस चेंडू भीमा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हाईट बॉल का इशारा पंचांनी केलाय, दंडित केलाय, पनिश केलाय, व्हाईट बॉल घोषित केलाय. गोलंदाज आहे चेतन साळवी. स्ट्राईकवर अमेय आणि युवराज आणि चेतन साळवी. गोलंदाजी मार्कवर आहे चेतन साळवी. पुढील चेंडूवर विकेट मारा. 4 ते 5 पावलांचा रनअप केला गेलाय, मात्र एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात 1 धावा पूर्ण झाल्या आहेत. स्ट्राईक येतो युवराज कडे.
प्रत्येक षटकात 25 ते 27 धावांची गरज लागणार आहे. मोठा पल्ला आहे, मोठा प्रवास आहे, गरज आहे एक गरुड झेप घेण्याची. 11 चेंडूत 54 धावांची गरज, मात्र पल्ला मोठा आहे. जिगरीची खेळी करावी लागणार आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 11 चेंडूत 54 धावांची गरज आणि समोर आहे बॅकफुटवर जाऊन चेंडूला दिशा देतोय आपल्या बॅटीच्या जोरावर आणि एक नजाकत भरा फटका. चेंडू थेट मिडॉन फिल्डरकडे गेले. सिद्धांतजी कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. समालोचन कक्षाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. सिद्धांतजी साळवी साहेब सिद्धांतजी कांबळे साहेब आम्ही आपले सहर्ष हृदयपूर्वक स्वागत करतो. कृपया सिद्धांतजी साळवी साहेब आपणास विनंती असेल सिद्धांतजी कांबळे साहेब आपण कृपया करून व्यासपीठावर यावं अशी मी आपणास विनंती करतोय. अकरा चेंडूत 54 धावांची गरज होती, मात्र पल्ला मोठा आहे, जबाबदारी मोठी आहे, षटकारांची गरज आहे आणि थोडस कठीण असं टास्क, मुश्किल असं टास्क आहे, कठीण असं टास्क आहे. मात्र प्रेक्षक आपली बॅटिंग पाहण्यास या ठिकाणी सज्ज आहेत. आपली बॅटिंग पाहण्याकरता या ठिकाणी परिसरातील 500 ते 700 प्रेक्षक आलेले आहेत. तो पुढील चेंडू टाकला जात आहे, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट दिलं गेलं आहे. लेग बिफोर विकेट दिला गेला आहे आणि समीकरण फोर विकेट आहे. थोडस अवघड असं इक्वेशन आहे, मात्र आपण आपलं परफॉर्मन्स करत राहा. चला पुढील चेंडू आपण पाहूया. लेग स्टंपचे थोडस बाहेर टाकला गेला चेंडू, स्कोअर लेग रिझन मध्ये खेळण्यात आलेला फटका, यावर एक धाव, पण दुसरी धाव. नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतले. राहुल घनाटे नवीन फलंदाज. एक बाहुबली असा बहादूर फलंदाज राहुल आपल्या समोर आहे. लेग स्टंपचे थोडस बाहेर केलेला मारा आणि या माऱ्यावर एक धाव फलंदाजाला मिळेल. 1+1 वाईट +1 या पद्धतीने या चेंडूवर 2 धाव जरूर मिळतील. 2 धाव मिळाले. चेतन साळवी पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. चेतनचा पुढील चेंडू आणि थेट सीमारेषाच्या बिलकुल पास आणि 2 धावा. चेतनच्या या चेंडूवर 2 धावा फटकवल्या गेल्यात. हवाई फायर केलं गेलं आणि या हवाई फायरवर 2 धाव आणि 7 चेंडूत 49 धावांची गरज आहे आणि सोपं असं झेल आणि फलंदाज बाद. फक्त 6 चेंडू आणि या सामन्याची फक्त फॉर्मॅलिटी, औपचारिकता शिल्लक आहे. हाजी कसम प्रीमियर लीग वर्ष 7वे सर्वांचं स्वागत आहे. बरेचसे सामने खेळायचे आहेत, त्यामुळे आपण सामने त्वरित चालू ठेवा, विलंब न घेता आपण इनिंग संपवा आणि पुढील सामन्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहूया. पुष्पक आपल्या समोर, ज्यांचं नाव संजू
संजू सॅमसन असं त्यांना नाव दिलं गेलंय. चला, या इनिंग्स मधील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. त्यातील पहिला चेंडू टाकला जात आहे, मात्र बाहुबली फटका या फलंदाजाचा आहे दरारा आणि 2 धावा घेतल्या गेल्यात, 2 धावा कुठल्या गेल्यात. पुढील 5 चेंडूचा प्रवास या ठिकाणी होणार आहे. या इनिंग्स मधील पुढील चेंडू या चालू षटकातील दुसरा चेंडू टाकला जात आहे. महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट असे नावाजलेले पंच सुबोध सर प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढील चेंडूवर विकेट मारा केला जात आहे. क्विकरवर रॉकेट मारा आणि चेंडूवर केला गेलाय हवाई फायर, मात्र फलंदाज बाद. सौरभ कुबल याने सुंदर अप्रतिम झेल टिपले आणि या गोदरेजच्या 26 डिग्री मध्ये क्रिकेटचा फीवर आपल्या सर्वांच्या अंगामध्ये भिडलाय. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 वर्ष 7वे सर्वांचं स्वागत आहे. एक दैदिप्यमान असा भूतो न भविष्यती असा सोहळा आपल्या डोळ्यासमोर आपल्या नजरेसमोर या ठिकाणी संपन्न होत आहे, साजरा होत आहे. त्यातील पुढील चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूकडे आपण उरलेल्या चेंडूकडे आपण आपले लक्ष वेधूया. 4 ते 5 पावलांचा रनअप ओव्हर द विकेट मारा केला जाणार आहे. मात्र फलंदाज काय इतिहास घडवेल आणि कोणत्या पद्धतीने या चेंडूवर लेग स्टंपच्या थोडस बाहेर केलेला मारा, पंचांचा काय निर्णय असेल आपण पाहूया. 1 धाव धावून व्हाईट +1 या पद्धतीने 2 धाव जरूर मिळतील. संजू सॅमसन ऑन स्ट्राइक ऑन फायर, बॅट्समन संजू सॅमसन. पुढील चेंडू ओव्हर द विकेट मारा केला जात आहे, मात्र क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1 धाव पूर्ण होते आणि मला वाटतं पंचांकडून बाद ठरवलं गेलंय. लेग बिफोर विकेट पुन्हा घोषित झालाय. चुकीला माफी नाही. प्रोफेशनल पंच आहेत आणि महाराष्ट्राच्या टेनिस विश्वामध्ये ज्यांचं नाव आहे सुबोध सर आपल्या समोर आहेत. नवीन फलंदाज प्रणय चव्हाण स्टेट बोर्ड आपल्या समोर आहे. पुढील चेंडूवर काय इतिहास घडेल, मात्र सुंदर यष्टीरक्षण. चेंडू हातातून निसटलाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. चला, या पुढील चेंडूकडे आपण आपले लक्ष वेधूया. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज बाद. थोडीशी निराशा जरूर असेल संजू रॉयल्स या संघासमोर, कारण त्यांचे बरेचसे फलंदाज 1-2 षटकात बाद झालेत, त्यामुळे कुठेतरी निराशा जरूर या संघासमोर असेल. चालू षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना त्वरित संपवा आणि मला वाटतं शेवटचा फलंदाज येणार आहे. नवीन फलंदाज उत्कर्ष नगाडे आपल्या समोर येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. चालू षटकातील 2 चेंडू. सुबोध सर, पहिला चेंडू 2 धावा, नंतर विकेट आहे, नंतर व्हाईट +1, नंतर पुनश्च विकेट. आय थिंक 2 चेंडू शिल्लक आहेत. ओके सर, थँक्यू सुबोध सर. चला, आणि अशा पद्धतीने श्रेयस नाईट रायडर्स आम्ही आपले अभिनंदन करतोय. अभिनंदन आणि अभिनंदन. आणि प्लेयर ऑफ द मॅच राहुलजी बोराडे, आपण आपले पारितोषिक आपण स्वीकार करा. 25 धावा, ज्यात 2 चौकार आहेत आणि 1 षटकार. राहुल बोराडे, आपण मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक आपण स्वीकार करा. आणि बॉलिंग मध्ये 1 विकेट सुद्धा आहे.